नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला एक साधंसुद्धा एकदम सोप्या पद्धतीचं वाटण करून दाखवणार आहे। हे वाटण मी नेहमी माझ्या भाज्या किंवा कालवणामध्ये वापरते। तर इथं मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचं असं किसून घेतलेलं आहे, हे बघा। आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलंय आणि हे कोथिंबीरीचे कवले कवले देठ असतात ते मी कधी टाकून देत नाही, ते असे वाटणामध्ये वाटते, ते घेतलेले आहेत। आणि इथं 4 कांदे मी मीडियम साईजचे असे कट करून घेतलेत उभे, हे अशा प्रकारे। तर हे बघा, इथं आपलं कांदा खोबरं जेवढं आपण साहित्य घेतलं होतं ते मी भाजून घेतलेलं आहे। 1 वाटी जर खोबरं आपण घेतलं तर 4 कांदे मी मीडियम साईजचे घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर मोठे कांदे असले तर 3 कांदे तुम्ही इथे वापरू शकता। एकदम साधं वाटण आहे, पण भाज्या एकदम टेस्टी होतात। आता हे वाटण गार झालं का आपण वाटून घेऊया कांदा खोबरं। तर हे बघा, इथं आपल्या खोबरं कांद्याचं वाटण बनवून झालेलं आहे। असा जर मसाला आता जवळ असला वाटण तर भाज्या पटापट होतात। सकाळच्या घाई गडबडीमध्ये काय आपल्याला टेन्शन नाही, मसाला एक भाज्या अनेक। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।